राज्यात या आठवड्यात पुन्हा पाऊस होण्याची शक्यता आहे का? 6 ते 12 एप्रिल राज्यातील हवामान कसं राहील? सविस्तर अंदाज पाहूयात. नमस्कार, मी किरण वाघमोडे, एम-टेक ॲग्रीकल्चर इंजिनियर. तुम्ही हा व्हिडिओ हवामान अंदाज आणि बातम्या फेसबुक पेज आणि किरण वाघमोडे या यूट्यूब चॅनलवरती पाहत आहात. नवीन असाल चॅनलवरती सबस्क्राईब करा. फेसबुक पेजवरती नवीन असाल तर फॉलो करा. तर आपण गेल्या आठवड्याचा जर पाऊस पाहिला, जसा अपेक्षित होता त्याप्रमाणे राज्यात बऱ्याच भागांमध्ये पावसाच्या नोंदी झालेल्या आहेत. खास करून पुणे शहराच्या आसपास किंवा नाशिकच्या काही भागांमध्ये जोरदार पाऊस झाला. विदर्भात 1-दुसऱ्या ठिकाणी आणि मराठवाड्यातही 1-दुसऱ्या ठिकाणी जोरदार पाऊस झालेला आहे आणि कोकणात विशेष पाऊस नाही. फक्त रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या काही भागांमध्ये किंवा गोव्याच्या काही भागांमध्ये थोड्याफार पावसाच्या नोंदी झालेल्या आहेत. आणि जर आपण या आठवड्यातील स्थिती पाहिली तर सध्या जो काही कमी दाबाचा पट्टा होता, जो आपल्या महाराष्ट्राच्या आसपासून जात होता, तो आता इकडे तामिळनाडू, आंध्र प्रदेश होत या ठिकाणी ओडिशापर्यंत विस्तारलेला आहे. आणि दुसरा एक कमी दाबाचा पट्टा आहे, जो की जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडपासून ते उत्तर प्रदेश होत या पश्चिम बंगालपर्यंत विस्तारलेला आहे. त्यामुळे तुम्ही पाहू शकता की याच्या आसपास पावसाचे ढग हे पाहायला मिळत आहेत. येत्या काळामध्ये एक नवीन पश्चिमी आवर्त हा येतोय. त्याचा प्रभाव उद्यापासूनच राजस्थानमध्ये पाहायला मिळेल. त्यामुळे राजस्थानसहित उत्तर-पश्चिम भारतामध्ये पुन्हा एकदा जोरदार पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम म्हणून आपल्या राज्यातही काही ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. सध्या जर आपण पाहिलं तर विदर्भाच्या पूर्व भागात, मराठवाड्याच्या दक्षिण भागामध्ये ढगाळलेलं वातावरण जास्त आहे. मध्य महाराष्ट्राच्याही काही भागांमध्ये ढगाळलेलं वातावरण आहे. पण गेल्या काही दिवसांच्या तुलनेत आता ढगांची दाटी ही कमी होऊ लागलेली आहे. आज राज्यात कुठेही विशेष पावसाचे ढग दिसलेले नाहीत. पूर्णतः वातावरण कोरडे आहे. त्यामुळे रात्रीसुद्धा विशेष शक्यता नाही. आणि या आठवड्यातील जर अंदाज पाहिला, तर उद्या 6 तारखेला राज्यात पावसाचा अंदाज नाही. मात्र नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा हा जो काही घाटाच्या आसपासचा भाग आहे, या ठिकाणी थंडी म्हणजे जी पहाटेची पडणारी थंडी आहे, थोडीफार जाणवेल. तापमान 14 ते काही ठिकाणी 16-17 अंश सेल्सिअसपर्यंत पाहायला मिळण्याची शक्यता आहे. कारण पश्चिमी आवर्त निघून गेले आणि त्यामुळे थोडेसे उत्तरेकडचे थंड वारे या भागांमध्ये वाहतील. तसेच राज्याच्या इतर भागांमध्ये सुद्धा दिवसाचं तापमान हळू-हळू वाढण्याची शक्यता आहे. पण अजूनही दिवसाचं तापमान नेहमीपेक्षा कमीच राहील, कारण पश्चिमी आवर्ताचा प्रभाव आहे. त्यामुळे हे तापमान जास्त लगेच काही वाढणार नाही. तसेच 7, 8 आणि 9 या 3 तारखेला राज्यात खास करून मुंबई, ठाणे, पालघर, रायगडचा भाग असेल, नाशिक, धुळे, नंदुरबारचे एक दुसरे पश्चिमेकडील भाग असेल. ढगाळ हवामान जास्त करून होईल. खास करून हे ढग रात्री उशिरा ते पहाटेच्या दरम्यान पाहायला मिळतील. त्यामुळे एखाद्या ठिकाणी हलके थेंब किंवा हलकीशी पावसाची सर येऊ शकते. विशेष धोका नाहीये. तेही झाला तर एक दुसऱ्या भागामध्येच हलक्याशा थेंबांचा पाऊस होऊ शकतो. विशेष पावसाचा अंदाज नाही. त्यासोबतच विदर्भात जर पावसाचा अंदाज पाहायला गेलो तर उद्या 6 एप्रिलला गडचिरोली, गोंदिया स्थानिक ढगनिर्मिती झाली तर पाऊस होऊ शकतो. नाहीतर जास्त शक्यता नाही. फक्त स्थानिक ढगनिर्मितीवरती थोडंसं लक्ष ठेवून राहा. राज्यात इतर ठिकाणी विशेष पाऊस होण्याची शक्यता नाही. आणि या आठवड्यात हा जो पश्चिमी आवर्त पुढे निघून जाईल. पुन्हा एकदा हळू तापमान वाढ अपेक्षित आहे. खास करून 9 ते 10 एप्रिलपासून राज्यात तापमान हे वेगाने वाढेल. खास करून विदर्भ आणि मराठवाडा भाग असेल या ठिकाणी तापमान वाढलेलं पाहायला मिळेल. मध्य महाराष्ट्र, कोकणातही तापमान वाढेल, पण विदर्भ मराठवाड्याच्या तुलनेत थोडंसं कमीच राहील. आणि जर आपण हवामान विभागाचे अंदाज पाहिले तर त्यानुसार उद्या अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट आहे. तसेच हिंगोली, नांदेड आणि सातारा पूर्व या ठिकाणी हलका पाऊस किंवा हलकी गर्जने होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली. इतर ठिकाणी पावसाचे इशारे नाहीत. तसेच 7 तारखेला जर आपण हवामान विभागाचे इशारे पाहिले तर त्यानुसार गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट दिलाय. तर राज्याच्या इतर ठिकाणी कसलेही इशारे नाहीत. त्यानंतर 8 तारखेला हवामान विभागाचा इशारा पाहिला तर वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट आहे. कदाचित 8-9 तारखेच्या आसपास विदर्भात वातावरण पुन्हा बदलू शकतं. पण त्याबाबत आत्ता स्पष्ट सांगू शकत नाही. पण आपण येत्या दिवसामध्ये त्याच्या ज्या अपडेट्स क्लिअर होतील तेव्हा आपण तुम्हाला नक्कीच कळवू. त्या अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, पेजला फॉलो करून ठेवा. 8 तारखेला राज्याच्या इतर ठिकाणी कसलेही पावसाचे इशारे नाहीत आणि 9 तारखेला जर पाहिलं तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये मेघगर्जनेसह पावसाचा इशारा आहे आणि राज्यात इतर कुठेही पावसाचे इशारे नाहीत. हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. फेसबुक पेजला फॉलो करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.